कुणाचाच नाही पती माझ्यावानी, अशी रमाई म्हणते साडीतल्या बायकांना. काय कुणाचाच नाही धनी माझ्यावानी, कुणाचाच नाही धनी माझ्यावानी, धनी माझा राजा मी राजाची राणी, कोणाचाच नाही धनी माझ्यावानी, चाच नाही धनी माझ्यावानी, धनी माझा राजा मी राजाची राणी, गुणी गुणवान गुणाने महान, गुणी गुणवान गुणाने महान, गुणी गुणवान गुणाने महान, धनी माझा साहेब तो सद्गुणाने, धनी माझा साहेब तो सद्गुणान, धनी माझा साहेब तो सद्गुणान, जीव जीवातला लाविला मला, त्या माझ्या जीवाला जीव हा भेटला, मुखी गोड असते सदा भूतवानी, मुखी गोड असते सदा भूतवानी, धनी माझा राजा मी राजाची राणी, धनी माझा राजा मी राजाची राणी, धनी माझा राजा आणि मी राजाची राणी. कारण रमाईला साडीतल्या बायका म्हणतात रामू अगं कित्येकदा कौतुक करते आपल्या साहेबाचं, हा कित्येकदा आपल्या साहेबांचं कौतुक करते, तुझा साहेब सूट बूट कोटात राहते, विदेशात शिकायला जाते, तुला का नेत नाही. रामू म्हणते काय की चळवळीची गती जरी आज मंद आहे, चळवळीची गती जरी आज बंद आहे, परंतु दुकाने मनोवाद्याची केली आम्ही आज बंद आहे. अरे तुमच्या प्रत्येक ड्रेसवरचा दरवळणारा सुगंध बांधवांनो माझ्या रमाईच्या कष्टाचा सुगंध आहे. आणि म्हणून रमाई म्हणते माझे साहेब इतके दयावान दाता आहेत, खूप दयाळू मायाळू आहेत माझे साहेब. आणि कसे आहेत दयावान दाता दयेचा विधाता, दयावान दाता दयेचा विधाता, दयावान दाता दयेचा विधाता, दयावान दाता दयेचा विधाता, दया मोर नमतो या विश्वास माझा, दया मोर नमतो या विश्वास माझा, दया मोर नमतो या विश्वास माझा, गाज भुवरी गाजते खरी, राजभुवरी गाजते खरे, राजभुवरी गाजते खरे, कीर्ती ह्या जगी साजते खरी, जणू क्रांती भूमीचे चवदार पाणी, जणू क्रांती भूमीचे चवदार पाणी, धनी माझा राजा मी राजाची राणी. कारण रमाई बाबासाहेबांना म्हणते साहेब नेहमी नेहमी पुस्तकामध्ये असता, शोधता तरी काय त्याच्यामध्ये, नेहमी नेहमी पुस्तकांमध्ये असता, शोधता तरी काय त्याच्यामध्ये. बरं वाटतं का तुम्हाला पुस्तक जवळ राहिल्यावर. अहो जेवणाची सुद्धा फिकर नसते तुम्हाला. तेव्हा बाबासाहेब म्हणतात रामू अगं जे मला पुस्तकांमध्ये जग दिसतं, मला माझं सर्वस्व पुस्तकांमध्ये दिसतं, माझ्या समाजाचं वैभव सुख सगळं काही मला पुस्तकांमध्ये दिसतं आणि म्हणून मी पुस्तक शोधत राहतो. रामू म्हणते तुम्ही काय शोधता पुस्तकांमध्ये, मला तरी कळू द्या, कारण कदा न पण तुम्ही फक्त पुस्तकं घेता. म्हणून रमाई बाबासाहेब म्हणतात की मान
शोधतो मी. बाबासाहेब रमाईला उत्तर देतात, लक्ष द्या, की मानव कल्याणकारी विचार शोधतो मी आणि गेलेल्या 4 मुलाचा सार शोधतो मी. गंगाधर, राजनाथ, रमेश आणि इंदू 4 मुलं रमाई बाबासाहेबाचे गेलेले. की रामू, तू म्हणते ना की मी पुस्तकांमध्ये काय शोधतो, तर ऐक, अरे मानव कल्याणकारी विचार शोधतो मी आणि गेलेल्या 4 मुलांचा सार शोधतो मी. अरे माझा हा समाज जातीयतेच्या रोगाने मरू नये म्हणून अरविंदा, माझा हा सगळा समाज जातीयतेच्या रोगाने मरू नये म्हणून अरविंदा. अरे या असंख्य पुस्तकामध्ये त्यांच्यासाठी उपचार शोधतो मी. या असंख्य पुस्तकांमध्ये माझ्या समाजाचा उपचार शोधतो मी. तू म्हणते रामू की तुम्ही काय शोधता, की अन्यायाच्या विरोधात वार करून दाखवा, अन्यायाच्या विरोधात वार करून दाखवा, बोथड तलवारी धार करून दाखवा. अरे नांदत असतील कित्येक महिला श्रीमंतीमध्ये दादा, नांदत असतील कित्येक महिला श्रीमंतीमध्ये दादा, परंतु रमाई परी गरिबीमध्ये संसार करून दाखवा. हा सन्मान ओठी मी माना मी मोठी, सन्मान ओठी मी मानान मोठी, सन्मान ओठी मी मानान मोठी. हा सन्मान ओठी मी मानाने मोठी, मला मान देती पिले कोटी. मला मान देती पिले कोटी कोटी, मला मान देती पिले कोटी कोटी. कारण आई रमाई म्हणते, साहेब अहो मी 5 लेकरांना जन्म दिला, साहेब मी 5 लेकरांना जन्म दिला, पण तुमच्या कर्तृत्वामुळे, तुमच्या कार्यामुळे हा सगळा समाज माझा लेकर झाल्यासारखं वाटते, या कोट्यानं कोटी लेकराची माय झाल्यासारखी वाटते. आणि म्हणून रमाई म्हणते की काय सांगू काय झाली रमाई, जणू दुधावरची साय झाली रमाई. काय सांगू काय झाली, अरे जणू दुधावरची साय झाली रमाई. अरे 5 लेकरांना जन्म दिला पण आदेशा, अरे या कोट्यानं कोटी लेकराची माय झाली रमाई, माय झाली रमाई. हा सन्मान ओठी मी मानाने मोठी, मला मान देती पिले कोटी. मला मान देती पिले कोटी कोटी, मला मान देती पिले कोटी कोटी. धन्याच्या मनी मी धन्य जीवनी, धन्याच्या मनी धन्य जीवनी, धन्याच्या मनी धन्य जीवनी. धन्याच्या मनी मी धन्य जीवनी, माझ्या अंतरी हा माझा धनी. मिही रंग राजा अशी गोड गावी,
औषध ना दवा पाणी दारिद्र्यामुळे दारिद्र्यामुळे देऊ मी शकले नाही. बाळा रे, बाळा रे, बाळा रे, बाळा रे. अरे पोटचा तो गोडा गेला दुःखाला मापन नव्हतं. पोटचा तो गोडा गेला माय अरे त्या दुःखाला मापन नव्हतं. रडत बसली गंगाधरला घेऊन केलं दफन नव्हतं. की पोटचा तो गोडा गेला त्या दुःखाला मापन नव्हतं. अरे रडत बसली गंगाधरला घेऊन केलं तिनं दफन नव्हतं. अरे ज्याच्या पुण्याने आम्ही लाखो करोडचे पुस्तक आम्ही कपडे घालतो निलेशा. ज्याच्या पुण्याने आम्ही लाखोचे कपडे घालतो निलेशा. त्या रमा भीमाच्या पोराला 4 पैशाचं कफन नव्हतं. 4 पैशाचं कफन नव्हतं. तुझी भागी आई बोलली र